25 डेट्स ऑफ प्रोसिडिंग, 3 वेळा मेरिट व डिटेल आर्ग्युमेंट, आयो आणि पीपीचा से येऊन सुद्धा 6 महिने झाले तरी ऑर्डर होत नव्हती. तेव्हा असं सबमिशन केलं, युअर ऑनर 6 महिने झालेत ॲप्लिकेशन फाईल करून, 25 डेट्स ऑफ प्रोसिडिंग झालेले आहेत, 3 वेळा मेरिट व डिटेल आर्ग्युमेंट केलं आहे, आयो आणि पीपींचा से सुद्धा आलेला आहे. द ऑनरेबल कोर्ट मे काइंडली पास डिटेल ऑर्डर. आणि तेव्हा ऑनरेबल कोर्टाचा रिस्पॉन्स आला. त्याच्यावर म्हटलं हे ॲप्लिकेशन फाईल केलं आणि म्हटलं आय कॅन अंडरस्टँड द लोड अँड पेंडन्सी बिफोर दिस ऑनरेबल कोर्ट. जर का आपल्याला डिटेल ऑर्डर पास करणं शक्य नसेल तर एनी ॲप्रोप्रिएट ऑर्डर मे काइंडली बी पास्ड. ॲटलिस्ट मॅटर मूव्ह होईल, मला हायकोर्टमध्ये तरी अप्रोच करता येईल, कोणत्या तरी प्रोसिडिंग सुरू करता येतील, कारण हे मॅटर ॲट हॉल्ट आहे. या सिच्युएशनमधून पुढे जाणं गरजेचं आहे. अशावेळी कोर्टरूममध्ये काय सिच्युएशन झाली असेल इमॅजिन करू शकता. कंटेम्प्ट आणि लॉफुल सबमिशनमध्ये खूप थिन किंवा इनविजिबल डिफरन्स आहे, खूप कमी फरक आहे. ॲसर्टिव्ह आर्ग्युमेंट जरी करत असाल तरी काम आणि कंपोज्ड वेमध्ये असले पाहिजे. कोर्टावर कुठल्याही प्रकारे ॲलिगेशन्स करू नका. लिगल प्रोव्हिजन्सचा आणि लिगल रेमेडीजचा वापर करूनच सबमिशन्स करा.